नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना म्हैस बाजारमध्ये। हा जो बाजार आहे म्हशीसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी आपला वेगवेगळ्या जातीच्या म्हशी दिसत आहेत। या ठिकाणी भरपूर आपलं म्हशीसाठी प्रसिद्ध हा जो बाजार आहे, यामध्ये मुर्रा, गावरान, जाफराबादी, तशाच शिंगाळ, पंढरपुरी अशा वेगवेगळ्या आपल्या म्हशी या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी आता बाजूला या ठिकाणची म्हैस दिसत आहे, तिचा व्यापार चालू आहे। व्हिडिओमध्ये आपण जो बघत आहोत, ही जी आपला म्हैस दिसत आहे, तिचा सध्या व्यवहार चालू आहे। ज्या बाकड्या म्हशी आहेत त्यांना काय दर आहे, ज्या दुधाळ म्हशी आहेत त्यांना काय दर आहे, पुढे आपण जाणून घेऊया शेतकरी बांधवाकडून। तसंच जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया म्हशीविषयी थोडक्यात माहिती। या ठिकाणी एक व्यवहार पूर्ण झालेला आहे व शेतकरी बांधव आहे बाजूला। दादा, आपलं नाव सांगा ना। हो, आपलं नाव सांगा संपूर्ण। कोणा घेतली ती? या ठिकाणी आपण वेगवेगळ्या म्हशी बघत आहोत। जवळपास किती म्हशीची आवक असेल भाऊ पुऱ्या मार्केटमध्ये? म्हशी किती आहे जवळपास अंदाजे? जवळपास 400 ते 500 म्हैस बाजारामध्ये असतात। या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी दावण आहे। काही शेतकरी बांधवांनी म्हैस आणलेली आहे। या ठिकाणी जे आपलं नाव सांगा संपूर्ण। पंढरनाथ गुलाबराव गोंडे। तुमची दावण आहे का? हो, स्वतःची दावण आहे। बरं, यांची दावण आहे। आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या जातीची म्हशी आहे? जाफरीची, ही एक जाफरी आहे, ही एक वगार जाफरी आहे। हा, आणि ही पण पहिल्याच वगार आहे। बर 4 महिन्याची लागेल। हा, तर जे दुधाळ म्हशी आहे त्यांना काय दर आहे? त्यांना दुधाची ही जांदला आले 21 ला 31 ला 21 ला 21, ही 1,10,000 इकन। हा, आणि जनल्यावर 12 लिटर दूध निघतं, हिला 14 लिटर दूध निघतं वगैरे। हे आपण पाहू शकता व्हिडिओ मध्ये। हे जे नवाटा आहे पहिला रू आहे, तशीच ज्या बाकड्या म्हशी त्यांना काय दर आहे? बाकडी आता हिची 80,000 रुपये सांगितले भैया। 80 दिली आता 67,000 ला। बरं, आज दावणले किती आणल्या तुम्ही म्हशी? 10 म्हशी आणल्या होत्या। 10 म्हशीतून फक्त 5च राहिल्या। 5 विकल्या का? 5 विकल्या। काय विकल्या? 5 विकले का? समज 70च्या 80च्या भावाने विकले। बाकड्या विकल्या? बाकड्या बरं, चालतं। सगळ्या कोणत्या जातीच्या ते वेगवेगळ्या आहेत का? समजे वेगळे ते। आता ही दिली एक 66,000 रुपये। बरं। या ठिकाणचे बाजूला जे व्यवहार झालेला आहे, एक 66,000 ला विकले आहे। जे शेतकरी बांधव त्यांच्याकडून मी पुढे आपण थोडक्यात जाणून घेऊया। मालक तुम्ही घेणार आहे म्हैस मालक? या ठिकाणी व्यवहार पूर्ण झालेला आहे व हे जे बाबा आपल्याला दिसत आहे व्हिडिओ मध्ये, त्यांनी म्हैस खरेदी केली आहे व ते नगद सगळं या ठिकाणी व्यवहार झालेला आहे, चोख व्यवहार झालेला आहे। या ठिकाणी जे म्हशीचे खरेदीदार आहे, जसे जे विक्रीकर आहे, त्यांना ते पैसे देत आहे। या ठिकाणी प्रत्यक्ष आपण लाईव्ह व्हिडिओ मध्ये बघत आहोत। 66,000। बरं दादा, आपण कोणत्या गावचे? वरुड खुर्द, जाफराबाद तालुका, जिल्हा जालना। बरं, तर ही जी म्हैस आपण खरेदी केली आहे, कोणती जातीची आहे? जाफर। बरं, बाकडे का दुधाळे? बाकड 4 महिने लागलेली। 4 महिन्याची लागेल। आणि केवढ्यात घेतली तुम्ही ती? 66,000। बरं, 66,000 मध्ये हा व्यवहार पूर्ण झालेला आहे। ही म्हैस आपण बघू शकता व्हिडिओ मध्ये। बरं, तिच्या खाली चालतं। या ठिकाणी आपण एक व्यवहार पाहिलेला आहे। पुढे दुसरा आपण एखादा व्यवहार बघूया व वेगवेगळ्या जातीच्या म्हशी व्हिडिओ मध्ये पुढे बघूया। हा जो आपल्या सोबत नगद व्यवहार होईल व कॅश देणं चालू आहे। हे जे पैसे मोजत आहे त्यांनी या ठिकाणी म्हैस विक्री केलेली आहे। या ठिकाणी आपण अगोदर एक व्यवहार बघितला व्हिडिओ मध्ये व या ठिकाणी जी आपला पुढे समोर व्हिडिओ मध्ये म्हैस दिसत आहे, गावरान म्हैस आहे व जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कुठून आणली ही म्हैस। तुम्ही कोणत्या गावचे? करडगाववाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। बरं, तर ही जी म्हसाड आहे, तर ही किती वय आहे हिचं? 4थ्या जण का? बरं, तर आता किती महिने होईल त्याला? जनाला आली का? बरं, दुधाळे समजा। तर काय किंमत सांगेल तुमची साधारण? किंमत सांगतो 90,000। बरं, मागणार काय मागितली? 70-72 लोक। बरं, चालतं। मग तुमची काय अपेक्षा आहे फायनल? 80च्या पुढं। बरं, चालतं। ही जी म्हैस दिसत आहे ही जवळपास ते दादांना 80,000 द्यायची, 80च्या पुढं।
गावरान म्हैस आहे, चांगली तब्येतीला बी चांगली आहे. चालतं या ठिकाणी दादाकडून आपण गावरान म्हशीविषयी थोडक्यात माहिती घेतली. आणि आपण सुरुवातीला एक व्यवहार पाहिला व एक शेतकऱ्याची मुलाखत बी घेतली. आज आपल्याला या ठिकाणी व्यापारी भेटले. आपण थोडक्यात जालना जो बाजार आहे, म्हैस बाजार प्रसिद्ध बाजार आहे, या ठिकाणी जे व्यापारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया बाजाराविषयी अधिक माहिती. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा भाऊ. सिद्दीक हारून सय्यद, राहणार देवमूर्ती, जिल्हा जालना. बरं बरं बरं. तर जे आपल्या जालना बाजार आहे या ठिकाणी कोणत्या कोणत्या जातीच्या म्हशी आहेत? इथं मोर्रा, जाफराबादी, गुजराती, जाफर, गावरान, मसान सगळ्या जातीच्या म्हशी इथं जालन्याला येतात. कारण की मेन बाजार म्हशीचाच आहे जालन्याचा. बरं बरं. आज म्हशीची किती आवक असेल? कमीत कमी इथं म्हैस 300-400 म्हशी असतात. 300-400 म्हशी. बरं बरं. साधारण दर काय म्हशीला? जे म्हणजे हर म्हशीचा दाम वेगवेगळा असतो. जाफराबादीचा वेगळा, मोर्रा म्हशीचा वेगळा. आता ही म्हैस आता ही मोर्रा जातीची आहे. मोर्रा जातीची राजस्थान ही 1.5 लाख रुपयापर्यंत ही म्हैस आहे. बरं बरं. 12-14 लिटर दूध असतं. बरं बरं. एका टायमाला 12. बरं बरं. आणि जे गावरान ते कमीत कमी? गावरान कमीत कमी 60-50 असे विकत येते. बरं बरं. आणि ज्या जाफर आहे ते जाफर ती 1.5 लाख 1,40,000 अशी किमतीच्या दुधाच्या हिशोबाने. दुधाच्या. आणि बाकड समजा 4-5 महिन्याची लावून असेल तर 70, 75, 80 लोक. बरं बरं बरं. तर या ठिकाणी जे इतर कुठून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून म्हशी आहेत त्या तालुक्यातून? विदर्भात झाल्या, हा आपल्या परभणीच्या झाल्या, हा हा बीडचे झाले, औरंगाबादची म्हशी आहे. हा हा. असे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यातून म्हशी इथं बाजारात येते. बरं बरं बरं. तर सध्या म्हशीचे भाव कसं आहे? तेजी आहे का मंदी म्हशीच्या भावाला? म्हशीचा भाव म्हणजे आता सध्या मीडियम आहे आणि म्हैस माल बघून आहे, म्हैस बघून आहे. बरं बरं. म्हशीला चांगलं दाम. बरं बरं. तर म्हशीचा भाव कधी वाढतो साधारण? आता उन्हाळ्यात. आता 2 महिन्यानंतर म्हशीचा भाव चांगला वाढतो. बरं बरं. कारण की मग ते आईस्क्रीमसाठी का कुल्फ्यासाठी त्यासाठी? बरं बरं बरं. चालतं. या ठिकाणी जे दादा होते आपला व्यापारी, ते दर आठवड्याला या ठिकाणी येतात. त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली जालना म्हैस बाजारविषयी. या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तसंच आपलं पीक पाणी या यूट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.